नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा पारू, एक अतूट प्रेम कथा. श्रोते हो, पारू एक अतूट प्रेम कथा या कथेच्या पहिल्या भागात आपण ऐकले होते की बजरंगा पारूची इज्जत लुटण्यासाठी तिच्याशी झटापटी करत होता. एवढ्यात शिवा तेथे हजर झाला आणि पारूला हायसे वाटले. आपली इज्जत वाचवण्यासाठी पारूने शिवाला विनंती केली. आता ऐकूया पुढील भागातली कथा. हे शिव्या, तू बाजूला सरक आणि तू तुझ्या वाटेने गपगुमा निघून जा, बजरंगा शिवावर गुरकावत म्हणाला. बजरंगा, जाऊ दे तिला. अरे एखाद्या बाईला असं एकटं दुकटं गाठून तिची आबरू लुटणं बरं नाही. देव वर्ण समद बघत असतो. माणसानं कुणाला नाही पर देवाला घाबरलं पाहिजे. जा बाई तू. रातच्या येळेला असं एकटं दुकटं फिरणं बरं नाही, शिवा म्हणाला. शिव्या, मला तुझं भाषण ऐकायचं नाही. गुपचूप तिला माझ्या हवाली कर, बजरंगा शिवाजवळ जात म्हणाला. नाही, मी हिला तुझ्या हवाली करणार नाही. माझ्या डोळ्यात देखत असं काय बी विपरीत मी होऊ देणार नाही, शिवा दोन्ही हाताने बजरंगाचा रस्ता रोखून धरत म्हणाला. ठीक आहे, पुन्हा कधीतरी धावलच की एकटी. पण शिव्या, तू लक्षात ठेव, यापुढे तू कधी माझ्या रस्त्यात आडवा आलास तर मात्र तुला मी जित्ता सोडणार नाही, असे म्हणत दात ओठ खात बजरंगा तेथून निघून गेला. बजरंगा जाताच पारू शिवाला म्हणाली, मी दळण दळायला गावात आली होती. गिरणीवर व्हायचं गर्दी होती, ऊन येळ लागला. ती काय, तिकडं आमची पालं पडले ती गावाबाहेर. बरं, दळण कुठं दिसत नाही, शिवा इकडे तिकडे पाहत म्हणाला. ते काय, सांडले खाली. समधी पिशवीच इस काढून पडली या. त्या हलकटानं माझ्या हातातली दळणाची पिशवीच फेकून दिली. समद दळण मातीत मिसळून गेल्या. आता आमच्या पोरा बाळांच्या मुखात काय घालू मी, पारू केविलवाण्या चेहऱ्याने म्हणाली. चल माझ्या घरी, माझ्याकडं काय असेल तर देतो तुला. आव पर, पारू ओशाळत म्हणाली. चल आता, तू काय बी बोलू नकस, खाली पडलेली पारूची मोकळी पिशवी उचलून वाटेला लागत शिवा म्हणाला. आणि एखाद्या आज्ञाधारक बालकाप्रमाणे पारूही शिवाच्या पाठोपाठ निघाली. शिवा, अरे ही पोरगी कोण आणलीच? घराबाहेर येताच पावलाच्या आवाजाने शिवाची आई घराबाहेर येत पारूकडे पाहत म्हणाली. अगं आहे, आपल्या गावाबाहेर नाही ती का डोंबाऱ्याची पालं पडल्या ती? त्या डोंबाऱ्याची पोरगी आहे. अरे पर इकडं का घेऊन आलाच तिला? शिवाची आई काहीशी गोंधळून म्हणाली. आहे, अगं ही गावातनं दळण दळून पांदीतनं चालली होती. अंधारातनं काय दिसलं नाही, ठेच लागून पडली खाली आणि समद दळण मातीत मिसळलं बिचारीचं. मी देवळात येत होतो तेव्हा मला हे दिसलं. आता तिने सांचं हे कुठं पिठासाठी फिरणार? घरी पोरबाळ आहे ते जणू तिच्या. म्हणलं आपल्याकडं काय थोडं भाव पीठ असेल तर घाल तिच्या पदरात. होय हाय की पीठ, धर बाय, म्हणत शिवाची आई घरात गेली. चांगलं सूप भरून पीठ पारूच्या ओटीत टाकलं व पीठ टाकता टाकता शिवाची आई पारूच्या डोक्यावरून हात फिरवत पुढे म्हणाली. लय ग्वाड आहे पोरगी. डोंबाऱ्याची पोर असून सुधीक लय देखणी आहेस तू. माझ्या शिवाला बी मी अशीच देखणी बायको करीन म्हणते. काय नाव आहे तुझं? म्हातारीच्या बोलण्याने पारू खूप लाजली व लाजून खाली पाहत ती म्हणाली. तो पारू नाव आहे माझं. नाव बी लय ग्वाड आहे शंकराच्या पारू. म्हातारी शिवाकडे पाहत पुढे म्हणाली. पोरीला तिच्या पालापत्र पोचून ये जा. तिन्ही सांज आहे, एकटी दुकटी पोर कशी जाणार? जा बाबा जा. आईच्या आज्ञेनुसार शिवा पारूला घेऊन तिच्या पालापर्यंत आला. तेव्हा पारू त्याला म्हणाली, लय उपकार झालं बघा तुमचं. एक तरी तुम्ही माझी आबरू वाचवली आणि दुसरं तुमच्यामुळं आज आमच्या मुखात 2 घास बी जात्याल. नाहीतर आज माझ्या आबरू बी गेली असती आणि उपाशी बी झोपावं लागलं असतं. खरंच तुम्ही देव माणूस हायसा.
बोलता बोलता पारूच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. अगं ह्यात कसलं उपकार पारू? तो माणसाचा जन्म आहे. माणसानं माणसाला ओळखलं पाहिजे तरच तो माणूस, नाहीतर जनावरात आणि आपल्यात काय फरक? बरं मी जातो, आता लय रात झाली. होय होय जावा तुम्ही. बरं उद्याच्या खेळाला येताय ना हो तुम्ही? आमचा आता कमलापुरात जवळ मुक्काम आहे तवर रोजच गावात खेळ होईल, पारू म्हणाले. होय येईन की. खरं सांगू पारू, तुझ्या अंगात लय कसब आहे. तुझी पालं जवळ आहेत तवर तुझ्या खेळाला अक्षय हजरच आहे समज. आणि हसत हसत शिवानी पारूचा निरोप घेतला. रात्री जेवण खाऊन झाल्यावर पारू जेव्हा अंथरुणावर लवंडली तेव्हा तिला ते प्रसंग जसेच्या तसे दिसू लागले. बजरंगाने केलेला हलकटपणा सोडला तर शिवाच्या सभ्यपणाने व त्याच्या आईच्या ममतेच्या त्या 2 शब्दांनी पारू चांगलीच भारावून गेली होती. तिला शिवा व त्याच्या आईविषयी विलक्षण अशी एक वेगळीच ओढ वाटू लागली. दुसऱ्या दिवशी पारू जेव्हा आपला डोंबाराचा खेळ दाखवण्यासाठी मैदानात आली तेव्हा जमलेल्या गर्दीवरून तिची नजर बिरबिरत कोपऱ्यात उभा असलेल्या शिवावर स्थिरावली. शिवा दृष्टीस पडताच ती गालातल्या गालात गोड हसली. शिवाने तिला हसून प्रतिसाद दिला. मात्र शिवाच्या बाजूला उभा असलेला बजरंगावर जेव्हा तिची नजर गेली तेव्हा एका वेगळ्याच तिरस्काराने तिच्या नाकपुड्या फुगून उठल्या आणि मानेला एक तिरस्काराचा झटका देऊन ती आपल्या कामाला लागली. बजरंगाच्या चाणाक्ष नजरेने मात्र सगळेच हेरले होते. आपल्यावरची वक्र दृष्टी आणि शिवावरची कृपादृष्टी त्याने चांगलीच ओळखली आणि आपल्या आत्ताच कुठे उगवणाऱ्या मिशावर बोटे फिरवत पाहून घेईन तुला अशा आविर्भावात तो तेथेच उभा राहून पारूला न्यावरू लागला. खेळ संपताच नेहमीप्रमाणे पारू पैसे मागत मागत शिवाजवळ आली. तेव्हा पुन्हा ती गोड हसली. शिवाही हसला. पैशासाठी तिने शिवापुढे पदर पसरला. तेव्हा शिवाने पायजमाच्या खिशात हात घातला, परंतु पारूच्या झोळीत टाकण्यासाठी आज त्याच्याकडे एकही पैसा नव्हता. खिशात घातलेल्या हाताची मोकळी मूठ पारू समोर उघडत तो म्हणाला, पारू आज तुला द्यायला माझ्याकडे एक बी पैसा नाही. आणि त्याने तोंड फिरवले. तेव्हा बाजूलाच उभा असलेल्या बजरंगाने शिवाची ती अवस्था पाहिली व तो गालातल्या गालात हसू लागला आणि आपल्याच गर्वात त्याने पॅन्टच्या खिशात हात घालून 10 रुपयाची नोट काढून पारू समोर धरली. मात्र आपल्या मानेला एक तिरस्काराचा झटका देत ते पैसे न येताच पारू तेथून निघून गेली. ती पुढे जाताच बजरंगा रागाने लाली लाल झाला व दात ओठ खात तो पारूला उद्देशून तोंडातल्या तोंडात पुटपुटला. खूप कमेंट आली तुला, पण याद राख, या गावातच काय पण आजूबाजूच्या 10 गावात सुद्धा तुला मी नीट जगू देणार नाही, मला बजरंगा म्हणतात. आणि तो तेथून जाऊ लागला. जाताना तो शिवाकडे पाहून त्याला चढ्या आवाजात म्हणाला, शिव्या तुलाही मी या गावात राहू देणार नाही, लक्षात ठेव. पर मी काय केलंय बजरंगा? शिवा बजरंगाच्या धमकीने चांगलाच हबकला होता. तू काय केलंस? काल तुझ्यामुळेच ती पारू माझ्या हातून निसटली. तू जर मध्ये आला नसताच तर कधीच तिचा चोळामोळा केला असता. आणि आज तुझ्यामुळेच तिने माझे पैसे घेतले नाहीत. बजरंगा आपल्या एका हाताची मूठ दुसऱ्या हातावर आपटत म्हणाला, पर मी काय चूक केली? एखाद्या बाईला तिच्या मनाविरुद्ध छळणं बरं नाही एवढंच मी म्हणलो होतो. इकडं बघ बजरंगा, आपण एका गावात राहतोय, उगच पाण्यात राहून माशासंग वैर कशाला करायचं? शिवा गयावया करीत म्हणाला, शिव्या तू काही म्हण, पण तुझ्यामुळेच ती डोंबारीन माझ्या तावडीतून निसटली आणि म्हणूनच मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. चल रे कोंड्या. आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन बजरंगा तेथून निघून गेला. श्रोते हो, सुडाने पेटलेल्या बजरंगाने पुढे काय केले, कोणकोणते कपट कारस्थान करून शिवा व पारूचे त्यांनी काय काय नुकसान केले, ऐकूया पारू एक अतूट प्रेमकथा या कथेच्या पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.